नमस्कार. जय श्रीराम. ॲडव्होकेट मीनल वाघ भोसले, पश्चिम महाराष्ट्र प्रांत दुर्गा वाहिनी संयोजिका. सर्वप्रथम सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण जे सत्र घेत आहोत ते सत्र आहे व्यक्तिमत्व विकास. व्यक्तिमत्व विकास, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या शब्दातच त्याचा बराचसा अर्थ लपलेला आहे. पण खरा जर व्यक्तीचा विकास जो आहे तो होत असतो त्याच्या परिवारामुळे, त्याच्या गुरुमुळे आणि त्याचा असलेला देशाप्रती भाव त्यामुळे. व्यक्तिमत्व विकासावर बरीचशी पुस्तकं आपण वाचली आहे. दुर्गा वाहिनीच्या वर्गात आम्ही नेहमीच व्यक्तिमत्व विकास हा विषय घेत असतो आणि याची सुरुवात आम्ही जोरदार घोषणांनी करत असतो. हम भारत की नारी है, फूल नहीं चिंगारी है. हम भारत की बाला है, फूल भी है और ज्वाला है. या घोषणांनी तुमच्यामध्ये जे संचारतो, जो आत्मविश्वास संचारतो, तो एक व्यक्तिमत्व विकासाचाच भाग आहे. हात जोडून तेव्हा तुम्ही जोरजोरात जय श्रीराम, जय जय श्रीराम असं म्हणतात, तेव्हा तुम्हाला जी अनुभूती येते तो देखील एक व्यक्तिमत्व विकासाचाच पैलू आहे. आजकाल खूप टेक्निकली व्यक्तिमत्व विकास शिकवलं जातं. व्यक्तिमत्व विकास शिकवताना 4 प्रकारचे कोशंट म्हणजे बौद्ध्यांक मोजला जातो. त्याच्यामध्ये पहिला असतो तो इंटेलिजंट कोशंट, दुसरा असतो तो इमोशनल कोशंट, तिसरा आहे सोशल कोशंट आणि चौथा आहे ॲडव्हर्स कोशंट. इंटेलिजंट कोशंटमध्ये तुमची बुद्धिमत्ता, तुम्ही कदाचित गणितात चांगले असू शकाल, तुम्ही कदाचित रसायनशास्त्रात चांगले असू शकाल, तर तो इंटेलिजंट कोशंट. दुसरा आहे तो इमोशनल कोशंट, खूप महत्त्वाचा आहे. इमोशनल कोशंट म्हणजे तुमच्या मनावर असणारा तुमचा ताबा. मनाने तुमच्यावर ताबा घेण्याच्या आधी तुम्ही जर तुमच्या मनावर ताबा घेतला तर सगळं काही सुरळीत चालतं. त्याला म्हणतात इमोशनल कोशंट. तो व्यावहारिक, सामाजिक, राजकीय सगळ्या ठिकाणी आपल्याला उपयोगी पडतो. ॲडव्हर्स कोशंट हा एक नवीन कोशंट आलेला आहे. कोरोनासारखी महामारी किंवा असे काही वैयक्तिक किंवा सामाजिक असे काही संकट जे आपल्या आयुष्यात आले तर आपण त्याला कसं सामोरं जातो, याला म्हणतात ॲडव्हर्स कोशंट. ह्या ॲडव्हर्स कोशंटसाठी तुमचं मानसिकदृष्ट्या सबलीकरण होणं खूप गरजेचं असतं. मग ह्या ॲडव्हर्स कोशंटमध्ये एखादी व्यक्ती कशी वागू शकते, हाही एक व्यक्तिमत्व विकासाचा पैलू आहे. अजून त्याच्यानंतर चौथा जो आहे तो आहे सोशल कोशंट. सोशल कोशंट म्हणजे समाजात तुम्ही वावरत असतात तेव्हा तुमचं वागण्याची पद्धत कशी असावी किंवा ती कशी आहे, हा सगळा विषय आहे सोशल कोशंट. याच्यात अनुकूल परिस्थितीमध्ये व्यक्तिमत्व विकास होत नसतो हे सर्वप्रथम तुम्हाला मी सांगते. प्रतिकूल परिस्थितीमध्येच व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो. प्रत्येक व्यक्तीच्या आजूबाजू असणाऱ्या 10 व्यक्ती हा त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासासाठी कारणीभूत असतात. त्या 10 व्यक्ती कोण असतात तर त्यांचा परिवार, त्यांचा गुरु, त्यांचे मित्रमैत्रिणी आणि ते काम करत असल्यास त्यांच्या आजूबाजू असणाऱ्या व्यक्ती. आता जर आपण विचार केला बारकाईने तर आपल्याला खूप वेळा गोष्टींमध्ये पण या गोष्टी शिकवल्या जातात, लहान लहान गोष्टी, की एक डबकं जर असेल तर त्या डबक्यात असणाऱ्या एखाद्या बेडकाला किंवा माशाला ते डबकं म्हणजेच त्याचं अस्तित्व किंवा तेच जग आहे असं माहिती असतं. तसंच प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत होतं. ती व्यक्ती जिथे राहते, वाढते, ज्या लोकांबरोबर तिचा सतत संपर्क असतो ते म्हणजे जग. आणि ते म्हणजे जग असं जर ती व्यक्ती वयाच्या 18 वर्षापर्यंत 11 ते 18 वर्षापर्यंत जर ती राहिली तर तिची मानसिकता पक्की होते की हे जग आहे. मग तुम्ही बघत असाल की झोपडपट्टीत राहणारी मुलं, रस्त्यावर राहणारी मुलं, एक मध्यमवर्गीय कुटुंबात वाढणारी मुलं
उच्च घरात वाढणारी मुलं, या सगळ्यांच्या वागण्यामध्ये एक एक आपल्याला फरक दिसून येतो. तो याच कारणांमध्ये असतो. म्हणजे व्यक्तिमत्व विकासाची सुरुवात ही तुम्ही कुठला व्यक्तिमत्व पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे मोठे मोठे बोर्ड लावले असतात, तिथे 10 दिवसांचा कोर्स, 1 महिन्याचा कोर्स, तर अशा कोर्सेसने होईल का? तर अजिबात नाही. व्यक्तिमत्व विकास खरा तुमचा मूलभूत होत असतो तो तुमच्या घरामधून. तुमचे आई वडील तुमच्यामध्ये काय संस्कार देत असतात, तुम्हाला भेटणारे गुरुजन ते तुमच्यावर काय संस्कार टाकत असतात, तुम्हाला भेटणाऱ्या मित्रमैत्रिणी ते त्यांचं काय मत असतं, ते कुठल्या वातावरणात वाढलेले असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर देशाच्या सेवेसाठी कुठल्या संघटनेचं सदस्य असाल तर खऱ्या अर्थाने तुमचा व्यक्तिमत्व विकास होत असतो. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या संघटनेचं काम करतात, जसं आम्ही विश्व हिंदू परिषदेच्या दुर्गा वाहिनीचे आम्ही कार्यकर्ता आहोत, आम्ही संघाचे कार्यकर्ता आहोत असं आम्ही म्हणतो, तेव्हा ह्या संघटनेच्या माध्यमातून चालणाऱ्या सेवा कार्यांमध्ये आम्ही हिरारीने भाग घेत असतो. तिथे आम्ही असंख्य लोकांना भेटत असतो, त्यांचे प्रश्न बघत असतो. तिथे आम्ही उत्कृष्टपणे आम्हाला दिलेले टास्क, आम्हाला जे काम दिलेलं असतं ते मॅनेज करत असतो. उदाहरणच घ्यायचं तर आत्ता आपला वर्ग चालू आहे दुर्गा वाहिनीचा. म्हणजे दुर्गा वाहिनीची स्थापना झाल्यापासून माझ्या मते 64 सालानंतर हा पहिलाच अनुभव असेल की दुर्गा वाहिनीचा ऑनलाईन वर्ग होतो आहे. नाहीतर 10 दिवस आपण सगळ्या शिक्षार्थींना बोलवतो, सगळ्या दुर्गांना एका ठिकाणी बोलवतो आणि तिथे आपण वर्ग आयोजन करतो. मग आता हा वर्ग ज्या आयोजन करणाऱ्या ज्या शिक्षिका आहेत त्यांच्या डोक्यामध्ये ही संकल्पना येणं, विश्व हिंदूंच्या पदाधिकाऱ्यांच्या डोक्यात ही संकल्पना येणं ही कशामुळे आली की आपण थांबलं नाही पाहिजे. आज कोरोनामुळे जर आपण एकत्र येऊ शकत नाही तर आपल्याकडे नक्कीच सोशल मीडियासारखी माध्यमं उपलब्ध आहे ज्याच्या माध्यमातून आपण एकमेकांशी बोलू शकत आहोत. हा पण एक व्यक्तिमत्व विकासाचाच पैलू आहे. हा कशामुळे झाला तर या संघटनेमध्ये काम केल्यानंतर, तो अनुभव आल्यानंतर, त्या सगळ्या टास्क कंप्लीट केल्यानंतर वर्ग तर व्हायला पाहिजे. आणि जर आपल्यासमोर एवढे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांचं उत्तर काय, तर ते उत्तर म्हणजे आपला हा वर्ग. ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना एक छानशी तुम्हाला गोष्ट सांगते मी, त्याच्यामधनं तुम्हाला अंदाज येईल की पर्स्पेक्टिव्ह, जेव्हा आपण म्हणतो दृष्टिकोन, ॲटिट्यूड, हे किती महत्त्वाचं असतं. एक मुलगी होती, तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी ती बाहेर शिकायला गेली. आई वडिलांच्या मनात धाकधूक, बाहेर मुलगी शिकायला जाणार, कसं असेल काय असेल, पण ती म्हटली मी जाणार आहे, मला गेलंच पाहिजे. ती गेली तिथे शिकायला. आता तिथे शिकायला गेल्यानंतर तिथे ती हॉस्टेलमध्ये राहत होती. एक दिवस तिने तिच्या आईला एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रात तिने असं लिहिलं की आई, मी इथे नवीन ठिकाणी पोहोचले आहे, खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मित्रमैत्रिणी माझ्या आजूबाजू आहेत आणि माझ्या हातून एक चूक घडली. आज सकाळी मला असं वाटलं की एक बाईक घेऊन फिरायला जावं आणि मग मी माझ्या मैत्रिणीची बाईक तिला न विचारता ती चावी घेतली. त्याच्यामध्ये तिच्याकडचेच 100 रुपये तिला न सांगता घेतले, त्याच्यात पेट्रोल टाकलं आणि सकाळी सकाळी मी त्या बाईकवर चक्कर मारायला गेले आणि जात असताना नेमका माझा अपघात झाला आणि मला बऱ्यापैकी लागलेला आहे. काळजी करू नको आई, पण मला तिथे नशिबाने एक डॉक्टर मुलगा भेटला जो तरुण आणि चांगला आहे आणि तो मला घरी घेऊन गेला आणि त्याने माझी काळजी घेतली आणि मला असं वाटतं की तो डॉक्टर मुलगा, त्या डॉक्टर मुलाशी मी लग्न करावं आणि तो तुझा जावई होण्यास योग्य आहे. पण आई, त्याच्यामध्ये पण एक अशी समस्या आहे की तो धर्माने ख्रिश्चन आहे आणि तो कदाचित तुला ख्रिश्चन होण्यासाठी तो प्रयत्न करेल. हे पत्र वाचल्यानंतर आईचं काय झालं असेल, म्हणजे तिला काय वाटलं असेल. आणि त्याच्यानंतर तिने लगेच फोन केला आणि ती म्हटली, आई, मी तुला पाठवलेल्या पत्रातल्या सगळ्या गोष्टी खोट्या होत्या आणि खरी गोष्ट ही आहे की माझा रिझल्ट आला आहे आणि त्याच्यामध्ये मला C क्लास मिळालेला आहे. सांगायचं तात्पर्य काय, तुम्ही काय असं करू नका. सांगायचं तात्पर्य काय की आईला एवढ्या गोष्टी ऐकल्यानंतर आईच्या मनामध्ये इतकी कल्लोळ उठलं, इतकी वादळं आली आणि ती इतकी घाबरली. आणि दुसऱ्या क्षणाला जेव्हा त्या मुलीने सांगितलं की रिझल्ट आला आहे आणि रिझल्टमध्ये मला खूप वाईट मार्क मिळालेले आहे, तेव्हा त्या रिझल्टच्या मार्कांची ग्रॅव्हिटी आपोआप कमी झाली. कारण आईला वाटलं जाऊ दे बाई, रिझल्ट जो काय आला तो, पण असं काही तर झालं नाही ना, हे सगळं खोटं आहे ना. म्हणजे हे सगळं काय आहे तर पर्स्पेक्शन. तर आपण जेव्हा वाढत असतो
तेव्हा या गोष्टी आपल्या सतत आजूबाजू येत असतात. ॲटिट्यूड हे खूप महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला सुरुवातीपासून वारंवार सांगते आहे, ते प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये तो व्यक्ती कसा आहे ते त्याच्या ॲटिट्यूडने ठरत असतं. निर्णय घेण्याची क्षमता असणारे व्यक्ती, विचार करणारे व्यक्ती आणि निर्णय अंमलबजावण्यात आणणारे व्यक्ती, या तिघांचेही वेगळं वेगळं ॲटिट्यूड असतं. मग नुसतंच एखाद्याकडे खूप बुद्धी आहे, तो खूप वाचन करत आहे, पण ते जर तो प्रत्यक्षात उतरवत नसेल, तो जर ते प्रत्यक्षात ते करून दाखवत नसेल, तर त्या बुद्धीचा उपयोग आहे का? नाही. तसंच एखाद्याला खूप त्याला नॉलेज आहे, त्याला खूप साऱ्या गोष्टींची माहिती आहे, पण त्याला ते प्रस्तुत करता येत नाही लोकांसमोर, ते त्याला लोकांसमोर जिंकता येत नाही, लोकांना सांगता येत नाही आहे. अशा वेळेस त्या तरी गोष्टींचा उपयोग होतो का? आम्ही दरवेळेस वर्गामध्ये मी माझ्या दुर्गांना राजकारण्यांची उदाहरणं देत असते की प्रत्येक राजकारणाची पर्सनॅलिटी ही अगदी आपण ऑब्झर्व करावी अशी आहे. आपल्यासमोर असणारे काही राजकारणी जे असतात ते अतिशय कॉमेडी असतात, जसे लालू प्रसाद यादव आहेत, बरोबर, जसे आठवले आहेत. त्याचप्रमाणे काही अतिशय गंभीर असतात. काही राज ठाकरेजींसारखे असतात जे फार परखडपणे बोलत असतात. काही आपल्या नरेंद्र मोदींसारखे असतात. नरेंद्र मोदी जिथे जातील तिथे ते लोकांना जिंकतात आणि तिथे नरेंद्र मोदीमय वातावरण होऊन जातं. तर हे सगळे व्यक्तिमत्वाचे पैलू जर आपण विचार केले तर प्रत्येकाचे काहीतरी ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस दिसून येतात. मग अशामध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये जर टूल त्यांच्याकडे असेल तर ते आहे वक्तृत्व, कम्युनिकेशन, एक्सप्रेस करणं. मग हे ते कुठे कशा पद्धतीने करतात? लोकांना जिंकणं म्हणजे काय? तर लोकांना जिंकण्याच्या आधी तुम्हाला स्वतःला जिंकलं पाहिजे आणि स्वतःला जिंकण्यासाठी तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या जवळच्या लोकांना जिंकलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला कम्युनिकेशन चांगलं करता आलं पाहिजे. तुम्ही खूप हुशार असाल, पण जर तुम्ही अतिशय तिरसटपणे बोलत असाल, तुम्ही कोणाशी बोलतच नसाल, तुमच्यामध्ये तिरस्कार असेल, तर त्या हुशारीचा उपयोग नाही. त्यामुळे एखादी व्यक्ती हुशार असेलच असं नाही, पण ती सक्सेसफुल आहे असं मात्र आहे. त्याचं हेच कारण आहे. बरेच जण आजकाल व्हॉट्सअपवर पोस्ट शेअर करतात की नक्की राजकारणी तर फार अभ्यास करत नाही किंवा ते फार शिकलेले असतात असंही नाही, ते फार कुठे नोकरी करतात असंही नाही. मग त्यांच्यामध्ये वेगळा पैलू असा काय असतो? तर त्यांच्यामध्ये जी कला असते ती म्हणजे सगळ्यांना जिंकण्याची, आणि ते म्हणजे असं त्यांचं वक्तृत्व, उत्कृष्ट वक्तृत्व, आणि नक्कीच त्याच्याबरोबर त्यांचं कार्य देखील. पण ते कार्य करायची प्रेरणा येण्यासाठी त्यांना आधी ते जे समाजाशी जोडले जातात, जे आपण उत्तम राजकारणी म्हणतो, तर ते समाजाशी जोडले जाण्याचं मूलभूत कारण आहे ते समाजात काम करणं. आणि तुमची प्रगल्भता ही जेव्हा तुम्ही समाजात काम कराल, जेव्हा तुम्ही सेवा कार्य कराल तेव्हाच आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीला मदत केली की दिवसभर तुमच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि एखादी गोष्ट फक्त तुमच्यापुरती मर्यादित असली तर त्याच्यातनं मिळणारा आनंद, हे जर अनुभवायचं असेल तर खरोखर संघटनेचं काम करायला सुरुवात करा, सेवा करायला सुरुवात करा तुम्ही मुळतः. आता हा सगळा विषय टेक्निकल आणि इमोशनल अशा पद्धतीने आपण डिस्कस करतो आहे, पण खरा जो आपला धर्म आहे, मी बऱ्यापैकी म्हणजे एक आपले जाधव म्हणून पण आहेत, तर मी त्यांचं सुद्धा व्यक्तिमत्व विकासावर बरेचसे लेक्चर्स ऐकले, फार छान हसवतात म्हणजे ते. त्याच्यानंतर काही धार्मिक ग्रंथांचा जर अभ्यास केला तर असं लक्षात येतं की हिंदू धर्मामध्येच व्यक्तिमत्व विकास हा इतका छान पद्धतीने सांगितलेला आहे. आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत शिवाजी महाराज, शिवाजी द मॅनेजमेंट गुरु, हा लंडन युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंटमध्ये एक स्पेशलायझेशनसाठी असलेला सब्जेक्ट आहे. या गोष्टीचा आपण कधी गांभीर्याने विचार केला आहे का? काय कारण असेल शिवाजी द मॅनेजमेंट गुरु म्हणजे? एक उत्कृष्ट मॅनेजर किंवा उत्कृष्ट मॅनेजमेंट करणारे शिवाजी महाराज हे कसे होते, ते कसे घडले, त्यांचं व्यक्तिमत्व कसं खुललं, या गोष्टीचा जर विचार केला तर सगळ्यात प्रथम आपल्याला लक्षात येईल की त्यांची आई, आपली सगळ्यांची आई जिजाऊ, त्यांनी त्यांचं व्यक्तिमत्व घडवलं. त्यांचे गुरु समर्थ महाराज, त्यांनी त्यांचं व्यक्तिमत्व घडवलं. त्यांचे शस्त्रास्त्र शिकवणारे गुरु दादाजी कोंडे, त्यांनी त्यांचं व्यक्तिमत्व घडवलं. मग अशा वेळेस शिवाजी महाराजांचे वडील, आई, त्यांचे गुरु आणि स्वतः त्यांच्यामध्ये असणारी ती जिज्ञासा, हिंदू धर्म स्वराज्य व्हावं, शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करावी, हे त्या जिजाऊंच्या पोटात असल्यापासूनच त्यांचं बाळकडू त्यांनी घेतलेलं आहे.
मग तुम्हाला काय वाटतं? आजकाल मुलांना असं वाटतं शिवाजी महाराजांची शिवजयंती म्हणजे काय, तर गाड्या घ्यायच्या, त्याला ते मोठे मोठे भगवे ध्वज लावायचे आणि बाईकवरनं जोरजोरात हॉर्न देत फिरायचं, किंवा चौकामध्ये खूप मोठी शिवाजी महाराजांची मूर्ती एक दिवस ठेवायची आणि तिथे मोठ्या मोठ्याने गाणी लावून ती शिवजयंती साजरी करायची. याला शिवजयंती किंवा याला हा शिवाजी महाराजांचा खरा शिवाजी महाराजांचा अभ्यास तर आपल्यापेक्षा परदेशातले लोक करत आहेत, की प्रतिकूल परिस्थितीमध्ये जेव्हा काहीही अनुकूल नव्हते त्यावेळेस काही वेळा कठोर निर्णयांनी, काही वेळा मृदू भाषणाने, काही वेळा तह करून, काही वेळा चढाया करून, काही वेळा फक्त एकमेकांशी संपर्क करून, एकमेकांशी त्या गोष्टीवरती निर्णयापर्यंत पोहोचून तह करून ते विषय कसे सोडवले गेले, या सगळ्याचा बाळकडू मिळालेला आहे शिवाजी महाराजांना त्यांच्या आजूबाजूच्या 10 व्यक्तींकडनं. शिवाजी महाराज म्हटलं की समर्थ महाराजांचं आवर्जून नाव घेतलं जातं. समर्थ महाराजांचं माझ्या वाचनामध्ये एक खूप उत्कृष्ट संदर्भ असा आहे की समर्थ महाराज हे शिवाजी महाराजांना एकदा शिवाजी महाराज झोपेतनं उठले आणि ते आई तुळजाभवानीच्या इथे जाऊन बसले. त्यांच्या मनात खूप कल्लोळ उठला होता आणि तेव्हा त्यांना अशी प्रचिती आली की समर्थ महाराजांनी त्यांना काहीतरी हातामध्ये प्रसाद म्हणून दिलं. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा शिवाजी महाराज समर्थ महाराजांची भेट घेण्यास गेले तेव्हा समर्थ महाराजांनी खरोखर त्यांना प्रसाद म्हणून 3 गोष्टी दिल्या. त्या 3 गोष्टी काय होत्या, तर त्यांना समर्थ महाराजांनी माती दिली. दुसरी गोष्ट त्यांना दिली ते दगड जे असतात ना, खडकं, ज्याला आपण पेबल्स म्हणतो. तिसरी गोष्ट त्यांना दिली घोड्याची लीद. तुम्ही म्हणाल की एका गुरुने ह्या गोष्टी देण्याचा काय संदर्भ असावा, पण ती माती म्हणजे ही पृथ्वी, ते दगड म्हणजे इथे असणारे सगळे किल्ले, आणि ती घोड्याची लीद म्हणजे त्यांचं घोडदळ, घोडसैन्य, ह्या सगळ्यांचा शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी प्रभाव आणि खूप उपयुक्तता राहणार आहे याची जाणीव त्यांच्या गुरूंना होती. त्यामुळे त्या गुरूंनी त्यांना त्या भेट दिल्या. हे जाणण्यासाठी शिवाजी महाराजांना विचारावं लागलं का? जसं त्यांच्या हातामध्ये ह्या 3 गोष्टी आल्या त्यांना कळून चुकलं की आपला कर्म, आपण काय कर्म करून आपल्या कर्माचं आपण कार्यात रूपांतर कसं करणार आहोत. शिवाजी महाराज म्हटले, समर्थ महाराज मी इतका प्रभावित आहे की मला तुमचीच सेवा करायची आहे. समर्थ महाराजांनी निक्षून सांगितलं की तुझा जन्म हा धर्माचं रक्षण करण्यासाठी झालेला आहे आणि धर्माचं रक्षण करणं, धर्म जपणं, त्यासाठी तुझी प्रजा, त्या प्रजेला तू स्वातंत्र्य मिळवून देणं, त्यांचं स्वतःचं अस्तित्व टिकवणं, हे हिंदू राष्ट्र निर्माण करणं हा तुझ्या जन्माचा उद्दिष्ट आहे. तो उद्दिष्ट तू जेव्हा साध्य करशील तेव्हा तू माझ्या सेवेत असल्यापेक्षाचा अजून वेगळा आविर्भाव नसणार आहे. म्हणजे गुरुची भूमिका इथे किती महत्त्वाची हे आपल्या लक्षात आली पाहिजे की गुरु, मेंटॉर हा तुम्हाला हा योग्य मार्गदर्शन करणाराच हवा, तो तुम्हाला दिशा दाखवणाराच हवा. आजकालच्या मुलींमध्ये जर तुम्ही बघितलं तर आजकालची पिढी जी आहे ही थोडीशी समाजापासून भरकटत चालली आहे. सोशल मीडिया नक्की वापरावा. सोशल मीडियाचा खूप उपयोग, मी सुद्धा तुमच्यावर आज सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आपलं कम्युनिकेशन होत आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की तुमची एकमेकांशी बोलण्याची प्रक्रिया कमी व्हावी, तुमचं एकमेकांचं कुटुंबातील किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींशी संभाषण कमी व्हावं. जे आपण बोलतो आहे एकमेकांशी ते संभाषण कमी व्हावं असा नाही. आजकालच्या मुलींना टिकटॉक सारखे व्हिडिओ बघणे, मी काही नावं ठेवत नाही आहे, पण स्वतःपुरती मर्यादित, की मला काय केल्याने आज मला 50 लाईक येतील, 100 लाईक येतील किंवा 200 लाईक येतील आणि मला सगळे माझे मित्र म्हणतील वा यार तू काय केलं, मस्त एकदम. तर ह्या गोष्टीपुरतीच मर्यादित सोशल मीडियाचा वापर बऱ्यापैकी, सगळीच नाही, बऱ्यापैकी मुली करत आहेत. 15 वर्षाच्या पुढचा आमचा दुर्गावहिनीचा वयोगट असतो 15 ते 35. आम्ही वर्गाला बोलवताना पूर्णपणे आमचा प्रयत्न हाच असतो की ह्या वयोगटातली मुलं जी असतात त्यांना योग्य विचारधारा, म्हणजे गुरुचं जे काम आहे त्यांना योग्य विचारधारा मिळावी, त्यांना योग्य फोकस मिळावा आणि आयुष्यभर त्यांनी कधी चुकू नये किंवा चुकीच्या घटनांना बळी पडू नये यासाठीचं हे शौर्य प्रशिक्षण वर्ग, ज्याच्यामध्ये आम्ही म्हणतो मन आणि मनगट या दोघांचाही विकास होणं गरजेचं आहे. मन आणि मनगट. कारण जेव्हा आपण संस्कार म्हणतो तर व्यक्तिमत्व विकास म्हटल्यानंतर फक्त घरातनं की चांगलं राहणं, चांगलं वागणं, समाजासाठी उपयोगी पडणं, तुम्ही स्वतः नेहमी चांगल्या गोष्टींमध्येच कार्यरत राहणं एवढाच होत नाही. कारण
आपण जेव्हा बाहेर वावरतो तेव्हा सगळ्या प्रकारची लोक आपल्या आजूबाजू असतात. मग तुम्ही फक्त चांगल्या लोकांमध्येच वावरणार आहात का? तर त्या वाईट प्रवृत्तींशी सुद्धा तुम्हाला लढता आलं पाहिजे. त्याच्यासाठी तुमचं मनगटही खूप सक्षम पाहिजे आणि तुमचं मनही सक्षम पाहिजे. एखादी व्यक्ती भांबावून जाते बाहेर आल्यानंतर. परवाच मी एक चित्रपट बघितला, त्याच्यामध्ये एक मुलगी मुंबईमध्ये येते आणि ती अतिशय साधारण घरातनं आलेली असते आणि वेळोवेळी तिच्या मनामध्ये फक्त ते भीतीचं वातावरण घरच्यांनी जास्त घातलेलं असतं की हे केलं तर असं होतं, ते करू नको, इकडे जाऊ नको, यांच्याशी बोलू नको, त्यांच्याशी बोलू नको, असं करू नको. त्यामुळे सतत ती भांबावलेली असते आणि ती एक नवीन गाडी घेते तिच्या नोकरी लागल्यानंतर आणि ती गाडी पहिल्याच दिवशी चोरीला जाते. पहिल्या दिवशी चोरीला गेल्यानंतर ती जाते कशी, तर ती मंदिरात गेलेली असते आणि तिथे एक गृहस्थ एक व्यक्ती येतो. त्याने असा साधारण जे शिपायांचा ड्रेस असतो तो घातलेला असतो आणि तो विचारतो की ताई तुमची गाडी पार्क करायची आहे का? ती म्हणते हो, गर्दी खूप असते. तो म्हणतो हे पार्किंगची, तो एक चिठ्ठी तिच्या हातात देतो आणि म्हणतो की तुम्ही उतरा, मी तुमची गाडी पार्क करतो. असं म्हणून तो जी गाडी घेऊन जातो ती अगदी ब्लाइंडली विश्वास ठेवते, कारण तिच्या पुढे जे पिक्चर ठेवलं असतं घरच्यांनी ते एवढंच की आपण चांगले, मग सगळे चांगलेच लोक तुमच्या आजूबाजू असणार आणि मग आपण चांगलंच वागायचं. पण तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे समोरची व्यक्ती, तिने दिलेला कागद तुम्ही वाचला का, तुम्ही एवढे भांबावून का गेला गर्दीमध्ये, आणि ती गाडी तिची चोरी होते. तो कागद वाचल्यानंतर तिला तो कुठल्या तरी पार्किंग लॉटचा कागद असतो हे लक्षात येतं. म्हणजे तो मुळात तिथल्या पार्किंगचा कागद नसतोच. आता तिच्या लक्षात येतं. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांकडे तर पहिले 100 कंप्लेंट आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये गाडी चोरीला जाण्याचं प्रकरण म्हटल्यानंतर मग आता ती भांबवलेली असते, पोलिसांकडे जाते, तिथे ती रडायलाच लागते. पोलिसांना कळत नाही की नक्की आता या कुठल्या. आता पोलिसांचं जर तुम्ही एक व्यक्तिमत्व बघितलं तर सगळ्यात हार्श रियालिटीजला कायम ते एक्सपोज होत असतात. त्यामुळे ते अतिशय म्हणजे त्यांच्यावर फार कुठल्या गोष्टीचा पटकन परिणाम होत नाही, कारण समाजात घडणाऱ्या वाईट गोष्टी त्यांनी जवळून बघितलेल्या असतात. गाडी चोरीला गेली म्हणून रडणाऱ्या मुलीसाठी ते म्हणतात आम्ही आमची सगळी पोलीस फौजफाटा आम्ही लावतो तुमच्या गाडीच्या मागे, आम्ही शोधून देतो. तिला वाटतं अरे वा, हे सगळी पोलीस फोर्स माझी गाडी शोधण्यासाठी लावणार आहे. ती बाहेरून बसते, तिला तिच्या शेजारीच्या बाकड्यावर एक चोर बसलेला असतो ज्याच्या हातात दोरखंड असतं आणि तो हसत असतो. मग ती अशी त्याच्याकडे बघते आणि थोडी घाबरते. तो म्हणतो क्या हो गया, गाडी चोरी हो गई, कहाँ से चोरी हो गई, पार्किंग लॉट से. तो तिला एक नंबर देतो आणि सांगतो की ह्या व्यक्तीला संपर्क कर आणि तुला तुझी गाडी मिळेल. ती तो नंबर घेऊन 3 दिवस फक्त, आणि तो सांगतो की 3 दिवसात जर गाडी मिळाली नाही तर तुझ्या गाडीचे सगळे पार्ट्स वेगळे झालेले असतील आणि ती गाडी विकलेली असेल. ती तो नंबर घेऊन 3 दिवस हाच विचार करत बसते की ह्या फोनवर मी कसा फोन करू, हा फोन कोणाचा असेल, काय होईल तो फोन केला तर. पण कृतीशिवाय तुमच्यासमोर पर्याय मार्ग सापडतो का? तुम्ही जर कृतीशील नसाल तर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाही. आणि मग ती तो नंबर घेऊन ती शेवटी त्याला फोन लावते आणि त्या व्यक्तीला भेटायला जाते. साधारणतः अशी जे व्यक्ती असतात, जे चोरीच्या गाड्या पकडून देणारे असतात किंवा जी आपण जे म्हणतो की 2 नंबरच्या धंद्यांमधली असतात, ती व्यक्ती कशी असतात आपल्याला साधारण अनुभव असतो. आता त्या व्यक्तीशी डील करतानाचा तिचा जो प्रवास दाखवलेला आहे आणि शेवटी तिला ती गाडी कशी मिळते आणि तिच्या व्यक्तिमत्वात काय काय बदल होतो, ती जी व्यक्ती तिच्या संपर्कात आलेली असते ती व्यक्ती तिला हार्श रियालिटी दाखवते की धारावी झोपडपट्टी काय आहे, गाडी चोरीला जाणं म्हणजे कुठून. पण त्याच्याबरोबर तिच्यावर झालेला संस्कारांचा एक प्रभाव मात्र असतो की आपण कसं वागलं पाहिजे हे तिला माहिती असतं. पण म्हणून आपण जर चुकीच्या गोष्टींमध्ये एक्सपोज झालो तर भांबावून न जाता आपण आपल्या मनावर कंट्रोल ठेवून आणि आपण सक्षमपणे तो कसे निर्णय घ्यावे हे तिला शिकवणारी असते ती व्यक्ती जी तिला भेटते. आणि कुठलाही व्यक्ती जेव्हा घडत असतो तेव्हा बऱ्याच वेळा नकळतपणे त्याच्या आजूबाजूच्या व्यक्तींच्या होणाऱ्या परिणामांमुळे तो घडत असतो. अशा वेळेस जर आपण मानसिकरित्या भक्कम असलो तर आपण भरकटत नाही. मग तिला ती गाडी जेव्हा मिळते तेव्हा तिच्या पर्सनॅलिटीमध्ये इतका फरक झालेला असतो की जी बॉस तिला म्हणत असते की नाही मी तुला हे काम नाही देऊ शकत कारण तुझ्यात आत्मविश्वास नाहीये, तू हे नाही करू शकणार, तीच बॉस तिला जेव्हा बघते की ती इतक्या कॉन्फिडेंटली क्लायंट हँडल करते तेव्हा आपोआप तिला ते काम देखील मिळायला लागतं. मग ती तिच्या आई वडिलांशी संभाषण करते तेव्हा तिला जाणवतं की नो डाऊट आई वडील आपल्याला सांगतात त्या गोष्टी सगळ्या असतात, आपण कसं वागावं, आपण कसं असावं हे आपण ठरवलं तरी जग कसं असावं हे आपण ठरवू शकत नाही. मग त्या जगामध्ये आपण वागण्यासाठी आपण सक्षम कसं असलं पाहिजे हे देखील आई वडिलांनी नक्कीच मुलांना आपल्या शिकवलं पाहिजे. नाहीतर खूप हुशार असून मुलं जर जगात भांबवलेली असतील तर त्यांचा त्या गोष्टीचा उपयोग काय होतो. आत्ता
रिसेंट तुम्हाला सुशांत सिंग राजपूत बद्दल खूप आपल्या सगळ्यांनी बघितलं असेल की त्याची आत्महत्या झाली. त्याच्यावर रोज काही ना काही प्रत्येकजण आपलं पर्स्पेक्टिव्ह, प्रत्येकजण एक दृष्टिकोन ठेवत होतं की सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली कारण त्याच्या गर्लफ्रेंडशी भांडण झालं होतं. सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली कारण बॉलिवूडमध्ये त्याला डावललं गेलं. सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली कारण तो सायकेट्रिक ट्रीटमेंट घेत होता, मानसिकरित्या तो कुठल्या तरी तणावाखाली होता. आपण त्या गोष्टीला कसं बघावं, ह्या पूर्ण घटनेला नक्कीच खेदजनक आहे. पण जेव्हा सुशांत सिंग राजपूत सारखा एक उत्कृष्ट कलाकार असं पाऊल उचलतो, तेव्हा त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये कुठेतरी काहीतरी कमतरता राहिली आहे की नाही. म्हणजे जी लोक तुम्हाला बुली करतात किंवा तुमच्यावर खूप दादागिरी करतात, दबंगिरी करतात, त्या व्यक्तींना हँडल करता येणं हे तुमच्या मानसिक सबलीकरणाचं पण उदाहरण आहे. ते तुम्हाला करता येतं आहे का? मग अशा वेळेस ते त्यांना हँडल कसं करणं, आपल्याला कुठली इजा न होऊ देता, आपण कुठल्याही सायकेट्रिक कुठल्याही ॲडवर्स कंडिशनमध्ये न पडता किंवा आपल्या मानसिक स्वास्थ्यावर कुठलाही परिणाम न होऊ देता आपण ते कसं करू शकतो, हे सगळं आपलं कौशल्य असतं. ते कौशल्य जर तुम्हाला खरंच शिकायचं असेल, ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर सगळ्यात पहिले घराबाहेर पडायला पाहिजे. तुम्ही घराबाहेर पडा. म्हणजे तुम्ही म्हणाल आता कोरोना येत आहे, आम्ही घराबाहेर कसं पडणार, तर हा विषय कोरोनापुरती मर्यादित नाही. तुम्ही एखाद्या समाज कार्यामध्ये जेव्हा स्वतःला गुंतवाल, तेव्हा तुम्ही ज्या लोकांना विविध भेटाल, तेव्हा तिथे तुम्ही जे सेवा कार्य कराल, त्याच्यामधनं जे तुमचं व्यक्तिमत्व घडेल, जेव्हा तुम्हाला लोकांच्या समस्या कळतील की लोक कुठल्या समस्यांना कशा पद्धतीने उत्तर देतात, आणि तिथे तुम्ही जाऊन त्यांना जर काही मदत करू शकले, तर ते त्याच्यामध्ये जो तुमचा स्वतःची जी व्यक्तिमत्व म्हणून जी ओळख होणार आहे किंवा जो विकास होणार आहे, तो तुम्हाला मी भाषण करूनही समजणार नाही. तो तुम्हाला व्यक्तिमत्व विकासाचे तुम्ही क्रॅश कोर्स केले तरी तो तुम्हाला समजणार नाही. म्हणजे कृती आणि कर्माचा याच्यामध्ये खूपच मोठा परिणाम होण्यासारखा आहे. आता आपण बऱ्याच जण आपण बघतो की काही मुलं जी असतात ती सक्सेसफुल होतात, आणि काही मुलं जी असतात तर ती अभ्यासात सक्सेसफुल नाही होत, तर ती काही इतर गोष्टींमध्ये सक्सेसफुल होतात. मुळात जर आपल्या शिक्षण पद्धतीचा विचार केला तर आपण एक स्किल म्हणून आपल्या शिक्षण पद्धतीचा वापर करणं किंवा तसं शिक्षण घेणं हे आत्ता खूप गरजेचं आहे. नाही तर तुम्ही बघत असाल, माझ्यासमोर देखील अशी खूप उदाहरणं आहेत की 12वीत बोर्डामध्ये पहिली आलेली मुलगी, 10वीत बोर्डामध्ये पहिली आलेली मुलगी, पण काही ना काही कारणाने ते बाहेर जेव्हा पडतात किंवा खरं जेव्हा ते एक जबाबदार नागरिक म्हणून कुठे काम करायला सुरुवात करतात, तर तिथे ते फेल्युअर ठरतात. आणि अशा वेळेस वर्गामध्ये एखादा नापास झालेला मुलगा, तो सुद्धा असं काहीतरी खूप चांगला काहीतरी बिझनेस सेट करतो किंवा तो काहीतरी खूप वेगळ्या क्षेत्रामध्ये तो स्वतःला एस्टॅब्लिश करतो. असं का होतं? तर असं होण्याचं कारण आपण स्वतःचा नीट अभ्यास करत नाही. तो म्हणजे आपण कशामध्ये चांगलं आहोत, आपण काय चांगलं करू शकतो. यासाठी तुम्ही कधी बसून एकदा स्वतःच्यावर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवण्याचा प्रयत्न केला आहे का, की मी अमुक एक व्यक्ती आहे, माझं नाव हे आहे, माझ्या आवडीनिवडी काय आहे, किंवा डोळे बंद करून मला खरंच काय करायचं आहे, या गोष्टीवर जर तुम्ही अगदी डेलिबरेट एखादा प्रयत्न केला, तुम्ही जर बसून विचार केला, तर तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं सापडतील. बऱ्याच वेळा आपण माझी मैत्रीण एक गोष्ट करते म्हणून मी ती करणार, किंवा माझ्या आजूबाजूचे लोक सांगतात म्हणून ती करणार, आणि मग 40व्या वर्षी आपल्याला कळतं की अरे हे मला करायचंच नव्हतं, मला जे करायचं होतं ते एकदम वेगळंच काहीतरी होतं, आणि मग आपण फ्रस्ट्रेट होतो, आणि मग आपल्याला सगळ्या गोष्टींमधनं रस संपून जातो, आणि मग आपण विक्षिप्त वागायला लागतो. आज तुमच्याकडे वेळ आहे. 15 वर्षांच्या पुढची किंवा 20 वर्षांच्या आतल्या ज्या दुर्गाव आहेत माझ्या, त्यांच्याकडे ही सुवर्ण संधी आहे. या संधीचा तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वासाठी चांगला उपयोग करून घ्या. एक चांगला फोकस समोर ठेवा की तो फोकस अचीव करण्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये काय बदल करून आणणं गरजेचं आहे. अफेअर्स होणं, मुलगा आवडणं, मुलगी आवडणं, त्यांच्याबरोबर फिरणं, सतत जानू, बेबी, आय लव्ह यू, ह्या गोष्टी किती दिवस तुम्ही करू शकतात? तुम्ही या गोष्टीचा विचार केला आहे का? आत्ता जे तुमचे करण्याचे दिवस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जर फक्त बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड ह्यामध्येच अडकलेले राहाल, तर पुढच्या 20 वर्षांनंतर तुम्ही भरकटलेले असाल, तुम्हाला कुठलीही दिशा नसेल, आणि लग्न होणारच आहे, आपण उत्कृष्ट संसारही करणार आहोत,
आपलं लग्न होणार आहे ती व्यक्ती आपलं लग्न करण्याची पात्र आहे की नाही ते सुद्धा आपल्याला संधी मिळणार आहे. त्याच्यासाठी पहिले स्वतःला तुम्ही खंबीरपणे उभं करा, तुमची स्वतःची आयडेंटिटी निर्माण करा. आणि स्वतःची आयडेंटिटी निर्माण करण्यासाठी आपल्या स्वतःला आपण स्वतः काम करत असताना आपल्या परिवारासाठी आपण काय करू शकतो, आपल्या मित्रमैत्रिणींसाठी काय करू शकतो आणि देशासाठी आपण काय करू शकतो, हा विचार जर आपण वेळोवेळी आपल्यासमोर ठेवला तर मी तुम्हाला लिहून देते, तुम्हाला कुठलाही क्लास करायची गरज नाही आणि तुम्ही उत्कृष्ट तुमचा व्यक्तिमत्व विकास झालेला असेल. कारण ती जी जबाबदारीची भावना, त्याच्याने जी तुम्ही पुढे वाढाल, तुम्ही जे कार्यरत राहाल, त्याच्याने तुम्ही डेव्हलप होणारच आहात. लहान मूल त्याला जे सांगितलं जातं ते तो शिकतो. परवा मला एक व्यक्ती भेटले आणि आमची अशीच चर्चा चालू होती. विश्व हिंदू परिषद म्हटल्यानंतर त्यांनी मला एक किस्सा सांगितला. ते म्हटले की मी एकदा मॅडम मस्जिदीमध्ये मी सगळ्याच धार्मिक स्थळांवरती गेलो आणि तिथलं मी अभ्यास केला की प्रत्येक धार्मिक स्थळावर होतं काय. मंदिरांमध्ये गेलो, तिथे खूप गर्दी होती, आरती चालू होती, घंटानाद होता, सगळी लोक दर्शन घेत होती. तिथे सगळं गर्दी असल्यामुळे एकमेकांना धक्का लागत होता, कोणी नमस्कार करत होता, कोणाच्या हातातनं प्रसाद पडत होता. दुसऱ्यांदा मी गेलो ते मस्जिदीमध्ये गेलो, तिथे एक मौलवी बसलेला होता आणि 2 लहान मुलं बसलेली होती आणि तो मौलवी त्या मुलांना सांगत होता की दिवसभरात जर 5 वेळा नमाज तू जर पडला नाहीस किंवा वाचला नाहीस तर तुला 1000 फटके मिळतील. तिसरं गुरुद्वारामध्ये गेलो, गुरुद्वारामध्ये प्रत्येक व्यक्ती सेवा करत होता, सेवा देत होता. तिथे सगळ्या गोष्टींचे सगळ्या व्यवस्थित रचना केलेली होती, लाईन होती, सगळे शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेत होते. चौथं होतं चर्चमध्ये रविवारी सगळे एकत्र आलेले होते आणि ते त्यांची प्रार्थना म्हणत होते. या सगळ्या ह्याच्यामधनं त्या व्यक्तीने मला सांगितलं की काही ठिकाणी मुलांमध्ये भीती घालून इनडॉक्ट्रिनेट चुकीच्या गोष्टी सांगायचा प्रयत्न होत होता. बरोबर ना, की मुलांना ज्यांना कळत नसतं त्यांना तुम्ही भीती घालून चुकीच्या गोष्टी जेव्हा सांगतात आणि त्याच्यामध्ये ती मुलं घडतात, तेव्हा त्या मुलांचं देशाच्या काय स्वतःपुरती सुद्धा ते कुठल्याही विकासात्मक कामं करू शकत नाही. मंदिरांच्या बाबतीत सुद्धा आपण सगळ्यांनी एक गोष्ट निरीक्षण करणं बारकाईने खूप गरजेचं आहे की आपण आपल्यामध्ये डिसिप्लिन कधी आणणार. आपण मंदिरांचं जे नियोजन आहे, एकंदरीत मॅनेजमेंट आहे, तिथे प्रत्येक जण सेवा भावेने जातो. त्याला 2 मिनिटं डोळे बंद केल्यानंतर धक्का न लागता दर्शन कसं मिळू शकतं, ही सुद्धा एक विचार करण्यासारखी बाब आहे. मग या सगळ्या गोष्टींचा जेव्हा तुम्ही विचार करतात तेव्हा हिंदू धर्म जो आपला आहे, आपल्या हिंदू धर्मामध्ये वे ऑफ लाईफ कसं जगा हे सांगितलेलं आहे. आणि आपला धर्म तुम्ही पर्टिक्युलर गोष्ट फॉलो करा, तुम्ही हे केलंच पाहिजे, तुम्ही हे केलं नाही तर असं होईल, असं कधीही सांगत नाही. आपला धर्म तुम्हाला सगळं करायची मुभा देतो. आज इथे जेवढे जण आपल्या लेक्चर बघत आहे त्या सगळ्या दुर्गांनी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला घरातनं कधी की नाही तू हे करायचंच नाही, तू हे केलंच नाही पाहिजे आणि तू रोज उठल्यानंतर तू 2 तास इथे बसून हे म्हटलंच पाहिजे मंत्र, अशी कधी जबरदस्ती केली जाते का? नाही केली जात. पण जबरदस्ती केली जात नाही याचा अर्थ आपण ते करून पाहूच नाही का? आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे. आज योगाचं महत्त्व जर बघितलं तर आपल्यापेक्षा बाहेरच्या देशांमध्ये योगाला खूप जास्त लोकांनी चांगल्या पद्धतीने अनुभवला आहे आणि ते त्यांनी त्यांच्या रोजच्या दिनचर्येमध्ये त्यांनी ते फॉलो करायला सुरुवात केली आहे. का तर योगामध्ये मेडिटेशनचा जो भाग आहे, आपण जेव्हा शिवाच्या मंदिरासमोर जातो तेव्हा तिथे जो बसलेला नंदी आहे तो नंदी फक्त एकटक समोर बघत असतो, तटस्थपणे तो बघत असतो. किंवा आपण शंकराकडे बघतो, शंकर कायम ध्यानासनात बसलेले असतात. मग ह्याचा अर्थ काय होतो? ह्याचा अर्थ फक्त आपण ते बघणं, तिथे 2 फुलं वाहून येणं असं होतो का? नाही. तर तुम्ही स्वतः सुद्धा मेडिटेशन हे तुमच्या रोजच्या जीवनात योगा आणि मेडिटेशन हे करणं किती गरजेचं आहे की ज्याच्यामुळे तुमचा स्वतःच्या पूर्ण इंद्रियांवर, तुमच्या मनावर कसा ताबा राहील आणि तुम्ही जे निर्णय घ्याल ते निर्णय पूर्ण करण्यामध्ये तुम्ही कसं योगदान देऊ शकाल, हे सगळं जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुम्हाला योगा शिकलं पाहिजे. मग योगा शिकलं पाहिजे म्हणजे क्लास लावला पाहिजे का? तर त्याचा अनुभव घ्या. मोकळ्या हवेत जाऊन जर तुम्ही बसले आणि 10 मिनिटं डोळे बंद करून सूर्याची किरणं असतील तिथे जर तुम्ही बसले तर तुमच्या डोळे बंद केल्यानंतर जो भगवा प्रकाश तुमच्या आजूबाजू येईल आणि त्याच्यातनं तुम्ही जे स्वतःला कनेक्ट व्हायचा प्रयत्न कराल, ती अनुभूती फार वेगळी असेल. हे मी सांगण्यापेक्षा तुम्ही जर प्रत्यक्षात केलं, हे कुठलंही बऱ्याचशा मुलांना असं वाटतं योगा काय ते सगळी म्हातारी माणसं करतात, हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. विश्व हिंदू परिषदेचं कार्य आज 40पेक्षा जास्त देशांमध्ये चालतं आणि तिथे सगळ्यात जास्त योगा फॉलोअर्स हा वयोगट आहे 15च्या आतला.
तिथल्या मुलांना त्यांनी योगा शिक्षण देण्यास सुरुवात केलेली आहे. आपण गणेशाची पूजा करतो. गणपती आपल्यासमोर आपण बसतो गणपतीला, तेव्हा मूर्तीच्या समोर बसल्यानंतर आपण फक्त गणपतीला बघून पूजा करतो, पण गणपतीचे जे कान मोठे आहे, म्हणजे ऐका, बी अ गुड लिसनर. गणपतीचे जे डोळे मोठे आहे, ऑब्झर्व करा. गणपतीची जी सोंड आहे, बोलताना कमी बोला आणि बोलताना संयमाने बोला. ह्या गोष्टींचा आपण अभ्यास करतो का? आपण फक्त अथर्व शीर्ष म्हणतो किंवा संकट विमोचन स्तोत्र म्हणतो म्हणजे गणपतीची पूजा झाली का? मुळात आपला धर्म इतका सायंटिफिक आहे, मुळात आपल्या धर्मात इतक्या गोष्टी चांगल्या सांगितलेल्या आहे, पण वैद्याचं मूल पांगळत अशी आपली गत आज झालेली आहे. आपल्यापेक्षा बाहेरच्या देशांमध्ये आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या सगळ्या धर्माचा अभ्यास करून लोक त्यांच्या धर्मामध्ये किंवा त्यांच्या स्वतःमध्ये ती नेतृत्व, ते कौशल्य आणत आहेत. काल प्रज्ञा दीदींनी सांगितलं, मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व. किती छान सांगड आहे ही अनुभवण्यासाठी तुम्ही पहिले व्यक्तिमत्व विकासाकडे जर तुमची वाटचाल असेल तर तो करण्यासाठी पहिले तुम्ही स्वतःचा अभ्यास करा. तुमच्या पर्सनॅलिटीचा अभ्यास करून तुमच्यामध्ये काय काय कमतरता आहे, तुम्ही जो दृष्टिकोन ठेवला आहे तो बरोबर आहे का चुकीचा आहे. तुम्ही जर एखाद्या गोष्टीचा विचार करत असाल तर तुम्ही फक्त त्या ठिकाणी राहत असून त्याचा विचार करता का? तर त्याच गोष्टीचा विचार एखादी दुसऱ्या देशात राहणारी व्यक्ती किंवा दुसऱ्या राज्यात राहणारी व्यक्ती कसा करू शकते? या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जेव्हा तुम्ही खरोखर करायला लागाल तेव्हा तुम्ही व्यक्तिमत्व विकासाकडे पहिलं पाऊल ठेवाल. मी माझ्या दुर्गांना नेहमी म्हणते की तुम्ही रोज ना, ज्या काही वेळा बऱ्याच वेळा मुलींना एक मनामध्ये थोडीशी भीती असते किंवा त्यांना असं वाटतं मी कसं म्हणू, मी कसं बोलू. ही जी भीती असते ना, ही फक्त ती गोष्ट जेव्हा आपण पहिल्यांदा स्टेजवर उभं राहणार असतो, पहिल्यांदा बोलणार असतो तोपर्यंत असते. एकदा तुम्ही स्टेजवर उभे राहिले की तुम्ही बोलायला लागतात. आमच्या 7-8 वर्षाच्या सुद्धा अशा दुर्गा आहेत की ज्या उत्कृष्टपणे भाषण करतात मंचावरती. का? तर त्या जेव्हा वर्गाला येतात, त्या वर्गामध्ये राहतात, त्या जेव्हा सगळ्यांबरोबर वावरतात, त्यांच्यामध्ये तो आत्मविश्वास येतो. तो आत्मविश्वास देण्याचं कामच विश्व हिंदू परिषदेची दुर्गा वाहिनी कितीतरी वर्षांपासून करत आहे. तो आत्मविश्वास कशाच्या बाबतीत असावा? तर ते आपले संस्कार जपण्यासाठी असावा, तो आपला धर्म जपण्यासाठी असावा, तो आपला देश जपण्यासाठी असावा. म्हणून सेवा, सुरक्षा आणि संस्कार या त्रिसूत्रीवर आपण काम करत आहोत. आता बऱ्याच दुर्गांना खूप सारे प्रश्न असतात की फक्त आज कसं होतं आहे की मला बोलण्याची संधी असल्यामुळे मी फक्त बोलत आहे, पण हा जो आपण आता फेसबुक पेज आपण तयार केलं आहे, हे सगळ्या फेसबुक पेजवर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते उपस्थित करा. त्यावर आपल्याला कसं काम करता येईल हे सगळं आपण बघितलं पाहिजे. काल खूप छान आपले माननीय जे गडकरी साहेब आहेत, आपले जे मंत्री आहेत शिपिंग आणि रोड हायवेजचे, त्यांनी इतकं उत्तम पद्धतीने सांगितलं. ते म्हटले की मला समस्याच दिसत नाही, की लोकांना असं वाटतं अरे कोरोना आला आता मी काय करायचं, सगळं संपलं, सगळं ठप्प झालं. मला तर रोज सकाळी ह्या 4 गोष्टी बाहेर जाऊन करायची सवय होती. मला तर अशी सवय होती की मी दिवसभर बाहेरच राहणार, कामच करणार. मला तर रोज ह्या गोष्टीला ही गोष्ट करायची सवय होती, सगळं थांबलं, आता मी काय करणार. त्यांनी इतकं छान उदाहरण दिलं. ते म्हटले की प्रत्येक अशा सिच्युएशनमध्ये जिथे आपल्याला असं वाटतं की सगळं संपलं आहे, तिथेच नवीन अंकुर फुटत असतो, तिथेच नवीन काहीतरी गोष्टींची सुरुवात होत असते. आता जर तुम्ही बघाल कोरोनाच्या काळामध्ये जे कृतिशील होते, जे क्रियाशील होते, त्या लोकांनी पटापट आपले मार्ग बदलले. ठीक आहे, मला नाही रस्त्यावर बसून एखादी वस्तू विकता येत तर मी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून विकेल, मी ती ऑनलाईन विकेल. ठीक आहे, आता जर आपल्याला कळत आहे की शेवटी आपण म्हणतो ना, म्हणजे आपण सगळं करून बॅक टू स्क्वेअर वन आलेलो आहोत, म्हणजे आपली जी जीवन पद्धती आणि आपली जी खाण्यापिण्याची पद्धती आहे तीच आपण पूर्वी जे अवलंबत होते तीच आपण अवलंबायला सुरुवात केलेली आहे. अशा वेळेस ज्या जडीबुटीचं आयुर्वेदाचं महत्त्व आपल्याला आपले ऋषीमुनी सांगत होते, त्या जडीबुटीचा आता लोक बिझनेस करत आहेत ऑनलाईन. ज्या गोष्टी आपल्याला फुकट अवेलेबल होत्या त्या आपण तेव्हा घेतल्या नाही आणि आता त्याच वस्तू आपण पैसे देऊन विकत घेत आहोत. का? आता आपल्याला कोरोनासाठी झटायचं आहे. म्हणजे काय? गडकरींनी एक खूप छान उदाहरण दिलं. ते म्हटले की सीवेज हा जो प्रॉब्लेम असतो, म्हणजे सीवेजची टाकी, म्हणजे जे मलमूत्र जिथे साठवलं जातं तर त्या टाक्यांमध्ये त्याचं डिस्पोज कसं करणं, ते नद्यांमध्ये सोडलं जातं. त्याच्यामुळे काय होतात तर आपल्या सगळ्या नद्या काय होत आहे, दूषित होत आहे. तर त्यांनी 7 वर्षांपूर्वी असा एक त्यांनी प्रकल्प म्हणजे त्यांनी अशी एक संकल्पना मांडली की मला हे जे मलमूत्र आहे हे विकायचं आहे. लोक हसली त्यांच्यावरती की काय बोलतायत हे कोण विकत घेणार आहे. पण ते त्यांनी प्रोसेस करून त्याचा खतामध्ये निर्मिती करून ते त्यांनी जेव्हा
शेतीसाठी किंवा आवश्यक ज्या उत्पादन आपण जे पिकवतो त्याच्यासाठी जेव्हा विकायला सुरुवात केली, त्यांची स्वतःची 60 एकर शेती आहे, त्याच्यात त्यांनी सर्वात प्रथम सुरुवात केली. आणि ऑर्गॅनिक शेती, ऑर्गॅनिक प्रोडक्ट म्हणून आता आपण ज्या काही वस्तू विकत घेत आहोत की ज्याच्यामध्ये हायब्रिड नको, ज्याच्यामध्ये कीटकनाशक, पेस्टिसाइड्स नको, मग ह्या शेतीमधले उत्पादनं आज जर विचारताना आपण म्हणतो गावठी भाजी आहे का हो, ही औषधं मारलेली भाजी नाही आहे ना, आणि मग त्या भाजीची किंमत तो व्यक्ती सांगतो की नाही नाही, ऑर्गॅनिक भाजी 60 रुपयाला आहे आणि कीटकनाशक मारलेली भाजी 40 रुपयाला आहे. म्हणजे जे तुमच्याकडे आहे तेच तुम्ही जास्त पैसे देऊन विकत घेत आहात. म्हणजे क्रियाशीलता, कृतिशीलता ह्याचा जर खरोखर प्रत्यय तुम्हाला आणायचा असेल तर जिथे संपलंय असं वाटतं तिथून तुम्ही नवीन काय सुरू करू शकतात, ह्या गोष्टीचा मात्र नक्की अभ्यास केला पाहिजे. आणि ह्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करायला लागेल. तो करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आजूबाजूची 10 अशा व्यक्ती ज्यांच्या संपर्कात तुम्ही असाल की ज्यांच्यामधनं तुम्हाला काही चांगल्या गोष्टी करायला मिळतील, तुम्ही समाजात वावराल, अशा 10 व्यक्तींचा संपर्क तुम्हाला वाढवावा लागेल. तुम्हाला तुमचा उत्कृष्ट गुरु तो शोधताना, म्हणजे तो काही तुम्ही ऑनलाईन शोधण्यासारखी प्रक्रिया नाही ती. जेव्हा तुम्ही कृतिशील व्हाल, तुम्ही एखाद्या कार्यात याल, तेव्हा आपोआप तुम्हाला तुमचा गुरु म्हणून भेटणार आहे. आम्ही जेव्हा संघ कार्यामध्ये आलो, आज मला असंख्य गुरु लाभलेले आहे प्रचारकांच्या स्वरूपामध्ये. आमचा प्रत्येक प्रचारक हे व्यक्तिमत्व स्वातंत्र्याची किंवा व्यक्तिमत्व जे आपण शिकतोय विकासाची एक मुहूर्तमेढ आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा इतका प्रगल्भ विकास झालेला आहे, ते कुठल्याही सिच्युएशनमध्ये इतक्या चांगल्या पद्धतीने कार्य करू शकतात, कुठल्याही. हे जेव्हा आम्ही बघत आहोत गेल्या 7-8 वर्षांपासून, तेव्हा त्या गोष्टींचा नकळतपणे आमच्यावर परिणाम होत आहे. आणि मग वेगळा व्यक्तिमत्व विकास शिकण्याची गरज काय या संघटनेच्या कामामध्ये? जेव्हा मी म्हणणार नाही की माझा पूर्णपणे व्यक्तिमत्व विकास झालेला आहे, पण मी जर आज तुम्हाला 4 व्यक्तिमत्व विकासावर गोष्टी सांगू शकते तर माझी पुंजी ही माझी संघटना आहे, इथे काम करणारे माझे प्रचारक आहेत, माझे सगळे अधिकारी वर्ग आहेत, सगळे स्वयंसेवक आहेत, ज्यांच्यामुळे आज मी या व्यक्तिमत्व विकासावर तुमच्या समोर 4 शब्द बोलू शकत आहे. तुमच्या पुढच्या येणाऱ्या आयुष्यातल्या सगळ्या समस्यांना तुम्ही उत्कृष्टपणे तोंड देऊ शकाल जेव्हा तुमचं मन तुमच्या ताब्यात असेल, जेव्हा तुम्ही आध्यात्मिक विकास, म्हणजे आपण म्हणतो की तांत्रिक विकासाकडनं आध्यात्मिक सुद्धा विकास होणं गरजेचं आहे. कारण टेक्नॉलॉजी तर राहणारच आहे, पण मनुष्य राहण्यासाठी कदाचित तंत्र ही थांबू शकतात, पण मनुष्य हा कायमस्वरूपी राहणार आहे. आणि तुम्ही राहण्यासाठी तुमच्या मनावर तुमचा ताबा असणं खूप गरजेचं आहे. म्हणून योगा, मेडिटेशन, आपल्या रोजच्या आपण 3 दिवसांचा ई वर्ग घेत आहोत, पण आपण रोज सकाळी प्रातस्मरण आणि योगा घेत आहोत. हे आपण का करत आहोत? तर हे तुम्ही सर्व दुर्गांनी फक्त 3 दिवस नाही, 10 दिवस नाही, तर कायमस्वरूपी करा आणि करत राहा. आणि ह्या देशाच्या विकासासाठी तुमचा कसा हातभार लागू शकेल ह्या गोष्टीकडे नक्की सकारात्मक दृष्टिकोनातून बघा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना तुमच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आपण नेहमी घोषणा घेतो आणि मग आपलं सत्र संपवतो, त्यामुळे आज घोषणा घेताना मी सगळ्यांना तुम्हाला सांगते की हाताच्या मुठी घट्ट आवळा आणि म्हणा. तर आज मी असं समजते की माझ्या समोर बसणाऱ्या सगळ्या जणींनी हाताच्या मुठी आवडलेल्या आहेत आणि त्याही माझ्याबरोबर घोषणा देत आहेत. आणि आपण घोषणा देऊन आपल्या सत्राचा समारोप करूया. धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो, भारत अखंड हो, गो हत्या बंद हो. जय जय श्रीराम, जय श्रीराम. धन्यवाद.